नमस्कार मंडळी, राम राम. कसं काय, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आम्ही पण एकदम भारी आहे बघा. तर आज मला तुमच्याशी एक खास गोष्ट शेअर करायची आहे. तर काही दिवसात आम्ही ट्रिपला जाणार आहे. होय, पण कोणत्या ट्रिपला तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये कळेलच. तर आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुमचे काही कॉमेंट्स असले तर आम्हाला ते कॉमेंट्स मध्ये सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी, आज आपण एक खास रेसिपी बघणार आहोत. आम्ही ट्रिपला जाणार आहोत, तर आम्ही फॅमिली ट्रिपसाठी जाणार आहोत. तर सोबत आमच्यासोबत मुलेही आहेत लहान. तर मुलांना आयत्या वेळी काय खायला द्यायचं म्हणून काहीतरी असावं म्हणून मी काही रेसिपीज बनवणार आहे. तर मुलांच्यासाठी खाऊ बनवणार आहे मी. तर त्यातलीच एक रेसिपी म्हणजे भाजणीची चकली. तर भाजणीच्या चकलीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघून घेऊया. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये. चला तर बघूयात आपण भाजणीच्या चकलीचं साहित्य. तर आज आपण 1 किलो चकलीची भाजणीची रेसिपी बघणार आहोत. तर 1 किलो चकली भाजणीसाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत, म्हणजे 4 कप. तर आज मी तुम्हाला किलो तसेच कप या दोन्हीनेही माप सांगणार आहे. मग तुम्ही जरी पेल्याने तांदूळ घेतले तरी त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या. तर 4 कप तांदूळ घेतले आहेत. हरभरा डाळ 200 ग्रॅम म्हणजेच 1.5 कप. त्याच्यानंतर मी घेतली आहे 100 ग्रॅम मुगाची डाळ म्हणजेच पाऊण कप मूग डाळ. त्यानंतर मी घेतली आहे 50 ग्रॅम उडीद डाळ म्हणजेच अर्धा कप उडीद डाळ. त्यानंतर 100 ग्रॅम पोहे म्हणजेच 1 कप. साबुदाणा 60 ग्रॅम म्हणजेच अर्धा कप. धने 20 ग्रॅम म्हणजे पाव कप आणि जिरे 10 ग्रॅम म्हणजे 2 मोठी चमचे घेतले आहेत. तर आता मी इथे भिडाचा तवा जो आहे तो तापायला ठेवला होता. आता हा तवा तापला आहे. मी गॅस बारीक करते आणि सर्व जे आहे ते बारीक गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाहीये, अगदी थोडं थोडं आपल्याला भाजायचं आहे. तर मी इथे सर्वप्रथम ते तांदूळ आहेत ते भाजून घेते. हा तांदूळ जो आहे हा जाडा तांदूळ आहे, रेशनचे तांदूळ आहेत हे. तर हे तांदूळ मी थोडे थोडे भाजून घेत आहे, आपल्याला जास्त लाल नाही करायचे. तर मी 2 बॅच मध्ये इथे हे तांदूळ भाजून घेते. तर आता हे तांदूळ मी हलक्या रंगावर भाजून घेतले आहेत. तर आता मी हे काटवटीमध्ये काढून घेत आहे. तर असंच त्याच पद्धतीने मी पुढचे तांदूळ आणि राहिलेलं सर्व साहित्य भाजून घेते. मी ते सर्व डाळी वगैरे तांदूळ सगळं भाजून घेतलं आहे. तर मी फार कमी भाजलं आहे, जास्त आपल्याला भाजायचं नाहीये, अगदी थोडं भाजायचं. आणि हे पोहे जे आहेत ना तुम्ही बघू शकता, थोडेसे वाकडे व्हायला लागले किंवा थोडेसे ह्यातलं मॉइश्चर कमी झालं आणि थोडेसे वाकडे व्हायला लागले पोहे की लगेच काढून घ्यायचे. अगदी लालसर रंगावर अजिबात भाजायचं नाहीये. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता माझ्याकडे अजून धने, जिरे आणि शाबू भाजायचं राहिलं आहे. तर मी इथे सर्वप्रथम धणे जिरे भाजून घेते आणि मग साबुदाणा सर्वात शेवटला भाजते, कारण तो थोडासा तव्याला चिकटल्यासारखा होतो. तर तो जर आधीच भाजून घेतला तर मग नंतरचे पदार्थ भाजायला अडचण होईल, म्हणून मी साबुदाणा सर्वात शेवटला भाजते. धणे पण मी इथे हलक्या आचेवरती भाजून घेतले आहेत. आता मी जिरे भाजून घेते, ते पण अगदी हलक्या आचेवर, आणि मग साबुदाणा. तर जिरे भाजलेले आहेत.
आणि बारीक तडतड आवाज येत आहे। तर आता मी हे जिरे काढून घेते। आता मी सर्वात शेवटला साबुदाणा भाजून घेते। साबुदाणा जरी तव्याला चिकटला तरी आता माझं सर्व भाजून झालेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। साबुदाण्यामुळे चकलीला मस्त कुरकुरीतपणा आणि पोह्यांमुळे मस्त खुसखुशीतपणा येतो। तर माझा साबुदाणा हे मी भिडाचा तवा घेतलेला असल्यामुळे अजिबात चिकटलेला नाहीये। मी मागच्या वेळेला कढई घेतली होती तर त्या कढईला खूप चिकटला होता, पण या भिडाच्या तव्याला अजिबात चिकटलेला नाहीये। तर भिडाच्या तव्यामध्ये भाजणी देखील अगदी खमंग भाजून होते। तर अशा पद्धतीने माझे सर्व साहित्य भाजून झालेले आहेत। आता साबुदाण्यामधून पण तडतड असा आवाज येऊ लागला आहे, तर मी आता गॅस बंद करते। तर अशा पद्धतीने माझी ही 1 किलो चटणीची भाजणी भाजून झाली आहे। मी सांगितलेल्या सर्व ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करा, खूप छान आणि खमंग अशी भाजणी भाजून होणार आहे। तर बघू शकता इथे किती मस्त दिसत आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची भाजणीची रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या चकली बनवण्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।